मी एक शेतकरी. प्रत्येक तरुणाला, प्रत्येक युवा शेतकऱ्याला मोटिवेट करणारं नाव म्हणजे मी एक शेतकरी. आज असंख्य तरुण आपल्या या मी एक शेतकरी अकाउंटला जॉईन आहेत. सर्वजण फॉलो करताय, सर्वजण व्हिडिओ बघताय आणि सर्वजण यातून काहीतरी माहिती घेऊन पूर्ण प्रॉपर डेडिकेशनने, पूर्ण मेहनतीने ही शेती करताय. पण हे जे शेतकरी मला जॉईन आहेत, या प्रत्येक एक ना एक शेतकऱ्याचा असा एक काही प्रश्न आहे की दादा, आता जानेवारी महिना संपत आलाय, फेब्रुवारी महिना येतोय, तर आपण या महिन्यांमध्ये कोणतं पीक केलं पाहिजे? तर मी सर्वांना तेच सांगतोय की आपण इथं कलिंगड करू. कलिंगड हे पीक फक्त 50 ते 60 दिवसांचं आहे. आपल्या फक्त व्हरायटी बेस आपल्याला कलिंगड करायचं आहे की प्रॉपर आपल्याला व्हरायटी पहिली निवडायची आहे. ती व्हरायटी निवडल्यानंतर आपल्याला ते कलिंगड करायचं आहे आणि त्याच्यातून आपल्याला नक्कीच आपल्याला एक लाखोंचं उत्पन्न आपल्याला त्या कलिंगडमधून भेटणार आहे. ह्या प्लॉटमध्ये जो मी उभा आहे, ह्या प्लॉटमध्ये 8,000 रुपये. आपण जर या 8,000 रुपयांचा जर हिशोब केला तर आपल्याला इथं 25 ते 26 टन इतका बाजारभाव भेटणार आहे. आपण सरासरी 10 रुपये जरी बाजार पकडला तर 2.5 ते 2.25 लाख रुपये या प्लॉटमधून आपल्याला मिळणार आहे. 50 ते 60 हजार खर्च वगळता 2 लाख रुपये आपल्याला 2 महिन्यामध्ये शिल्लक राहणार आहे. एवढा कोणती कंपनी आपल्याला पगार देणार हो? 1 महिन्याची सॅलरी झाली 1 लाख रुपये शेतीतून. आपण बाहेर कुठं पुण्यात, मुंबईमध्ये जॉब केला तर 15 ते 20 हजार रुपये आपल्याला पगार भेटतो. पण जर तुम्ही तुमच्या पूर्वजांची शेती कसली, तुम्ही प्रॉपर डेडिकेशनने, मेहनतीने या शेतात राबला तर नक्कीच तुम्हाला असं लाखांचं प्रॉफिट हे महिन्यात होऊ शकतं आणि नक्कीच तुम्ही ही शेती एकदम व्यवस्थित आणि डेडिकेशनने करू शकता. फक्त त्यासाठी तुम्हाला एक जिद्दी बनायचं आहे आणि गावी येऊन तुम्हाला शेती करायची. नक्कीच आपल्याला शेती ही भरपूर सारे हे पैसे देऊन जाणार आहे.